पूर्वीच्या काळी काय व्हायचं, पूर्वीच्या काळी आपण कॉलम, त्यानंतर मग स्लॅब, त्यावरती परत कॉलम, त्यावरती स्लॅब, असं आरसी स्ट्रक्चर आपण पहिलं पूर्ण करायचो. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये हा प्रॉब्लेम एक येत होता की तुमचा टाईम कन्झ्युम वाढत होता. परत सेकंड, क्वालिटी मेंटेन होण्याचे चान्सेस फार कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिप्सम किंवा प्लास्टर याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये डेब्रिस तयार होत होतं, म्हणजे वेस्टेज खूप तयार होत होतं. तर त्यामुळे मायवन टेक्नॉलॉजीमध्ये 2 गोष्टी साध्य होतात. एक तर पहिली गोष्ट, कमी लेबरमध्ये तुमचं काम होतं, आणि सेकंड, तुम्ही टाईम कन्झम्पशन तो वाचू शकता. कारण मायवन टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा स्लॅब भरताना तुम्ही त्याच्याबरोबर वॉलसुद्धा भरत असता. मायवन टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं RCC आणि वॉल हे एकत्र आपण कास्ट करत असतो. त्यामुळे तुमची बिल्डिंग ही फाउंडेशनपासून वरपर्यंत, म्हणजे पूर्ण टेरेस स्लॅबपर्यंत ही मोनोलिथिक होते. मोनोलिथिक म्हणजे एकच स्ट्रक्चर जातं, आणि तुमचे स्टीलचे जे बार असतात ते स्टीलचे बार एकाला लागून वरपर्यंत गेलेले असतात. त्यामुळे काय होतं की इन केस ऑफ अर्थक्वेकमध्ये हे मोनोलिथिक स्ट्रक्चर असल्यामुळे डॅमेजेस होण्याचे चान्सेस फार कमी असतात. तुमचे इन केस क्रॅक्स किंवा लिकेजेस हे होण्याचे चान्सेस कमी होतात. तर त्यामुळे आत्ताच्या घडीला मायवन टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही RCC झालं की इमिजिएटली तुम्ही त्याच्यावर जिप्सम करू शकता. जिप्सम झाल्यानंतर फ्लोरिंग येतं, फ्लोरिंग झाल्यानंतर तुम्ही दरवाजे खिडक्या लावले की तुमचं युनिट हे पोझिशन करता तयार होतं. पेंटिंग करून लगेच पोझिशन देऊ शकता तुम्ही. त्यामुळे हा खूप फायदा आहे कन्व्हेन्शनलमधनं मायवनमध्ये जाण्याकरता.